हॅलो, आता आपण बघूया "वीण दोघांतीलही तुटेना" या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटतंय की समर त्याचं काम करत बसलेला असतो. तेव्हा स्वानंदी येते आणि बोलते, "अरे बापरे, कधी आलात तुम्ही?" तेव्हा समर बोलतो की "माझं काम जरा लवकर संपलं, त्यामुळे मी लवकर आलो." तेव्हा स्वानंदी समरला बोलते की "काढा घेणार?" तेव्हा समर बोलतो, "नाही, नको." तेव्हा स्वानंदी बोलते की "अहो घ्या, टेस्टी आहे, म्हणजे जरा स्ट्रॉंग आहे, पण मला खूप फ्रेश वाटतं याच्याने, घेऊन तर बघा." तेव्हा समर बोलतो की "मी फक्त टेस्ट करेन हं." तेव्हा स्वानंदी बोलते, "घ्या हो." तेव्हा स्वानंदी समरच्या हातात काढा देते. समर पुन्हा बोलतो, "मी फक्त टेस्ट करेल." तेव्हा स्वानंदी बोलते, "ओके." तेव्हा समर टेस्ट करतो. तेव्हा समर पहिले थोडं वेडंवाकडं तोंड करतो. पुन्हा त्याला छान वाटतं. तेव्हा स्वानंदी बोलते, "आवडला ना?" तेव्हा समर बोलतो की "स्ट्रॉंग आहे, पण छान आहे, थँक्यू." तेव्हा भोवती स्वानंदी इकडे तिकडे फिरत असते. तेव्हा समर बोलतो, "काही विचारायचं आहे?" तेव्हा स्वानंदी बोलते, "नाही, नाही, मी असंच म्हटलं की जरा आपण गप्पा मारल्या असत्या." तेव्हा समर बोलतो की "तुम्ही बिझी नसाल तर असंच काहीतरी विचारलं असतं मी." तेव्हा स्वानंदी समर विचारतो समर बोलतो की "बसा, विचारा." तेव्हा स्वानंदी तिथे बसते आणि बोलते की "राजवाडे, तुमचे छंद काय आहेत?" तेवढ्यात मल्लिका तिथून पास होत असते. त्यांचं बोलणं ऐकून ती तिथेच ऐकायला थांबून जाते. तेव्हा स्वानंदी बोलते की "म्हणजे तुमचे छंद काय आहेत? जसं की तुम्हाला हॉर्स रायडिंग करायला आवडतं, पाणी आवडतं तुम्हाला, म्हणजे असं खूप छान बोटिंगला गेलो आहे वगैरे आपण, आवडेल?" तेव्हा समर स्वानंदीकडे बघतो. तेव्हा समर बोलतो की "पूर्वी आवडायचं, आता खूप पासून मी काही गेलेलं नाही." तेव्हा स्वानंदी बोलते, घाबरत घाबरतच बोलत असते की "परत करायला आवडेल, असंच काही आपण गेलो असतो तर." तेव्हा मल्लिकाला ऐकून हादरा बसतो. ती डायरेक्टच मध्ये येते आणि बोलते, "एक्सक्यूज मी, आत येऊ मी?" तेव्हा समर बोलतो, "ये ना काकू." तेव्हा मल्लिका बोलते की "काही डिस्टर्ब नाही केलं ना मी?" तेव्हा स्वानंदी उठायला लागते. तेव्हा मल्लिका बोलते, "नाही, नाही, बस बस, मी असंच इथून पास होत होते, माझ्या कानावर काहीतरी आलं. तुम्ही बोटिंगला जात आहे का?" तेव्हा समर बोलतो की "नाही काकू, स्वानंदी मॅडम विचारत होत्या मला." तेव्हा मल्लिका बोलते की "तुम्ही बोटिंगला जाणार होते का?" तेव्हा समर बोलतो की "नाही का काकू." तेव्हा मल्लिका बोलते की "नाही, नाही, प्लीज, मी हे तुमच्या पर्सनल गोष्टी असतील, पण तरी मी सांगते की स्वानंदी, समरला बोटिंगला घेऊन जाऊ नकोस. जुन्या आठवणी आहेत काही, त्या कशाला खरबडून काढायच्या. म्हणजे नाही, नाही, स्वानंदीला माहिती नाही म्हणून मी सांगत होती. आय होप यू डोंट माइंड स्वानंदी." तेव्हा समर बोलतो की "काकू रिलॅक्स, कोणी कुठेही जात नाही. एनिवे मला उद्याच्या मीटिंगची तयारी करायची आहे, मी निघतो." समर गेल्यावर मल्लिका बोलते, "पाहिलंच ना, हर्ट झालं. तरी मी तुला सांगत होते, त्याला ना या जुन्या आठवणी काढल्या की त्रास होतो गं, आणि त्याला असं बघवत नाही गं मला, आणि तो त्याला सेफ नाही आहे, आणि त्यात समरला पोहता येत नाही." इकडे अंशू पोरींशी फोनवर बोलत असतो. तेवढ्यात मल्लिका येते आणि बोलते की "बस बस झालं, हा महिमा संपव आता, दुसरं काहीतरी कर आता." ती फोन घेते आणि कट करते आणि बोलते की "काय झालं आहे माहिती का तुला आता?" तेव्हा अंशू बोलतो, "आता काय झालं?" तेव्हा अर्पिता बोलते की "स्वानंदी तलावावर घेऊन जाते समरदादाला." तेव्हा अंशू बोलतो, "तो तलाव आणि बोटिंगसाठी?" मानलं, हिम्मत तर खूप आहे त्या स्वानंदीमध्ये. तेव्हा मल्लिका बोलते, "हिम्मत? त्यात कसली आली हिम्मत?" तेव्हा अंशू बोलतो की "मुळात दादा त्या तलावावर जाणारच नाही." तेव्हा मल्लिका बोलते की "ती स्वानंदी एक नंबरची आगाव आहे, कसंही करून समरला नेईल तिथे, तिच्या या आगावपणाचं काहीतरी करावं लागेल." इकडे स्वानंदी निकिताला भेटते आणि बोलते की "मला भीतीच वाटते हो या सगळ्याची, आपण ठरवले तर खरं." तेव्हा निकिता बोलते की "अगं, आधीच या भूतकाळामुळे तो कोशात गेला आहे, हे सगळं केल्यामुळे त्याला बाहेर पडण्यामध्ये पुश मिळेल, यू नेवर नो." तेव्हा स्वानंदी बोलते की "अहो, पण एकतर समर राजवाड्यांना पोहता नाही येत." तेव्हा तेव्हा निकिता बोलते की "काय, पोहता नाही येत? कोण बोललं तुला?" तेव्हा स्वानंदी बोलते की "अहो काकू." तेव्हा निकिता बोलते की "अहो, पट्टीचा पोहणारा आहे तो." तेव्हा स्वानंदी बोलते की "अहो, पण मग काकू असं का बोलल्या?" तेव्हा निकिता बोलते की "स्वानंदी, तुला अजूनही कळालेलं नाही आहे का? तुझी लग्नापासूनची तर आत्तापर्यंत तुझी मैत्री, दोघांची मैत्री, हे काकूंना कसं बघवणार आहे? अगं, तुम्ही एवढा मैत्रीचा पल्ला गाठला आहे, काकूंना समरपासून सगळ्यांनाच तोडायचं आहे. आम्हालाही काय केलं? आम्हाला हे करून काय मिळालं त्यांना? कारण की त्यांना आम्हाला तोडायचं तर होतं त्याच्यापासून. थँकफुली तसं काही झालं नाही, पण काकूंना समर त्यांच्या पूर्णपणे कंट्रोलमध्ये हवा आहे, दॅट्स इट." हे सगळं दोघींना अर्पिता मागून बघत असते. तेव्हा स्वानंदी बोलते की "पण माझ्या हे लक्षात कसं नाही आलं?" तेव्हा निकिता बोलते की "आता लक्षात आलं आहे ना, म्हणून आपल्याला समरला त्यांच्यापासून प्रोटेक्ट करायचे, पण हे समरच्या तरी लक्षात येत नाही आहे ना अजूनपर्यंत. आता जास्त उद्योग करायला लागलेत त्या, आधी करायच्या पण एवढं नव्हतं. त्यांची सगळ्यात मोठी शत्रू तू आहेस. कारस्थानं वाढली त्यांची, आणि तेही तुझ्यामुळे, विच इज बट ऑबियस. मला तर त्यांची भीतीच वाटते. समर जर त्यांचा गुलाम झाला तर त्याला स्वतःलाही कळणार नाही, पण ज्या दिवशी कळेल त्या दिवशी खूप उशीर झालेला असेल. मग करतीयस ना फोन?" तेव्हा स्वानंदी बोलते की "हो."
अर्पिता सगळं चोरून ऐकत असते. तेवढ्यात स्वानंदी समरला फोन करते. तेव्हा समर फोन उचलतो. तेव्हा स्वानंदी बोलते की हां ऐका ना राजवाडे बिझी आहात का? तेव्हा समर बोलतो की हो बिझी आहे पण बोला तुम्ही काय बोलतायत? तेव्हा स्वानंदी बोलते की ऐका ना तुम्ही मला भेटू शकता का? तेव्हा समर बोलतो की नाही भेटायला वेळ नाही ऑलरेडी 2 कामं पेंडिंग पडली आहेत, आपण रात्रीच भेटूया घरी. समर बाय बोलून कट करतो फोन. तेव्हा निकिता बोलते काय बोलला? तेव्हा स्वानंदी बोलते की जमणार नाही म्हणून फोन कट करून टाकला. तेव्हा निकिता बोलते की असं कसं करतो हा? निकिता आनंदला फोन करते आणि सांगते की समर नाही म्हणाला. असं कसं नाही म्हणाला तो? स्वानंदीच्या तोंडावर डायरेक्ट नाही म्हणाला. तेव्हा आनंद बोलतो की असं कसं नाही म्हणाला, थांब मी काहीतरी करतो म्हणून. तेवढ्यात अर्पिता लगेच तिच्या आईला फोन लावते. ती मल्लिकाला सांगत असते की मम्मा निकिता आणि स्वानंदी भेटले आणि दादासाठी काहीतरी मोठा प्लॅन करतायत. तेव्हा मल्लिका बोलते की अच्छा मग तू आता निघून ये, अंशू बघेल काय करायचं ते. इकडे आनंद काहीतरी प्लॅन करतो आणि असं घाबरत समरला सांगतो की समर ऐक ना तुला एक काम करावं लागेल. तेव्हा समर बोलतो की बरं झालंस तू आलाच, अजून एक नवीन काम आलं आहे. तेव्हा आनंद बोलतो की ते मी करतो पण तुला निघावं लागेल, स्वानंदी बहिणी कुठेतरी अडकल्या आहे. तेव्हा समर बोलतो की अडकल्या आहे पण कुठे? तेव्हा आनंद बोलतो की कुठे ते सांगता येईल पण तुला निघावं लागेल. तेव्हा समर बोलतो की अरे आत्ताच बोललो मी त्यांच्याशी ओके त्या म्हणजे मला असं नाही वाटलं, त्याच उलट म्हणाल्या की भेटू शकतो का? तेव्हा आनंद बोलतो की बोलल्या ना, अरे मग निघ ना. तेव्हा समर बोलतो की अरे काम चालू आहे आनंद, तू पण इतक्या दिवसांनी आलाय, तुलाही माहिती की किती गोंधळ इथे. हे बघ आता आपण काही दिवस कामाकडे लक्ष देऊया, मला कुठेच बाहेर जाता येणार नाही आता. तेव्हा आनंद बोलतो की समर यार बायको तुझ्याकडे हेल्प मागते आणि तू मला नाही करता येणार असं म्हणतोय. तेव्हा समर बोलतो की मला तर काळजीमध्ये आहेत असं काही वाटलं नाही. तेव्हा आनंद बोलतो की आता कळली नाही इमर्जन्सी, मग अरे प्लीज आता जा मग उठ. तेव्हा समर बोलतो की याला काय अर्थ आहे इमर्जन्सी, मग सांगायला नको काय झालं, अशा काय त्या ओके आहेत ना त्या? तेव्हा समर बोलतो थांब फोन करतो. तेव्हा आनंद फोन घेतो आणि बोलतो की अरे फोनमध्ये कशाला वेळ घालवतोयस, तुला सांगितलं ना इमर्जन्सी आहे, तुला जावं लागेल. तेव्हा समर बोलतो की अरे पण कुठे? तेव्हा आनंद बोलतो की अरे मी सांगतो ना, तू निघ ना आधी, इकडचं मी सगळं बघतो, जुनं डील नवं डील येणारं डील, तू आपल्या आयुष्याचं डील बघ, तिकडे जा रे, ते महत्त्वाचं आहे, चल निघ. तेव्हा समर बोलतो की कमाल आहे या बाईची, हा काय विचित्रपणा आहे, आता सांगितल्याशिवाय कसं समोरच्या व्यक्तीला कळणार आहे, मी काय त्यांच्या मनातलं ओळखायला पाहिजे का? काही माझ्याकडनं अपेक्षा करतात असं असतं का? तेव्हा आनंद बोलतो की नाही असं असतं, लग्न झाल्यावर बायकांची अशीच अपेक्षा असते, त्यांना असं वाटतं ना काही न करता नवऱ्याने त्यांच्या मनातलं ओळखावं. तेव्हा आनंद कसं बसं त्याला बाहेर पाठवतो आणि समरही जातो. त्याला सांगतो की मी लोकेशन टाकले हां तुला फोनवर. तेव्हा आनंद पटकन निकिताला फोन करतो आणि बोलतो की निघालाय हां, प्लॅन सक्सेसफुल झाला आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की अय्या आनंद दादा कसं जमवलं तुम्ही हे सगळं? तेव्हा आनंद बोलतो की बघ स्वानंदी वहिनी मी तुला आधीच सॉरी बोलतोय, मी त्याला असं सांगितलं की स्वानंदी वहिनींना कुठेतरी अडकले आहेत आणि त्यांना खूप गरज आहे म्हणून. तेव्हा तो तिला सॉरी बोलतो. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही इट्स ओके. तेव्हा स्वानंदी बोलते की पण ते आता चिडतील का माझ्यावर? तेव्हा आनंद बोलतो नाही तुझ्यावर नाही चिडणार, चिडला तर माझ्यावर चिडेल. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही आता एवढ्या दिवसातनं तुमच्यावर दोघांवर नाही चिडणार ते. तेव्हा आनंद बोलतो की नाही 15 दिवसातनं 15 वेळा आम्ही एकमेकांवर चिडत असतो आणि चिडणं हीच आमची मैत्री खरं तर. तेव्हा आनंद बोलतो की नाही चिडला तर तू टेन्शन घेऊ नकोस, मी मॅनेज करेल आणि हां तो येईपर्यंत त्याची फोन घेऊ नकोस, कळलं? कसं आहे ना त्याला हुरहुर लागू दे ना भेटण्याची येण्याची. तेव्हा स्वानंदी लाजत असते. तेव्हा आनंद बोलतो की हे बघ तू नाही का आम्हाला म्हणायची की त्याच्याशी बोलू नका, मी बोलेल, तू कसं आम्हाला थांबवून ठेवलं होतंस? तेव्हा स्वानंदी बोलते की बरं भेटू आपण लवकरच. तेव्हा स्वानंदी थोडी टेन्शनमध्ये येते. तेव्हा निकिता बोलते की अगं नको काळजी करूस, आम्ही आहोत ना. समर तिथे पोचतो आणि स्वानंदीला फोन करतो. स्वानंदी फोन उचलतही नसते. तेव्हा तो आनंदला फोन करतो आणि बोलतो की अरे कशी आहेत या स्वानंदी मॅडम आणि कुठे आहेत? तेव्हा आनंद बोलतो की अरे तिथेच असतील ना, बघ ना कुठेतरी गार्डनच्या आसपास. तेव्हा समर बोलतो की तुला कसं कळलं तिथे गार्डन आहे? तेव्हा आनंद बोलतो की अरे मी लोकेशन पाठवलं त्याच्या आसपास कुठे असेल ना गार्डन, तिथेच असतील ना, बघ ना काही इमर्जन्सी असेल म्हणून फोन नाही उचलत आहेत, तू बघ. तेव्हा समर बोलतो की तू येणार होता ना? तेव्हा आनंद बोलतो की हे काय मी निघालोच आहे. तेव्हा समर जातो आणि तिथे गार्डनमध्ये त्याला स्वानंदी भेटते. तेव्हा तो बोलतो की स्वानंदी मॅडम इमर्जन्सी. स्वानंदीला काही कळत नाही काय बोलू होती. तुम्ही कशात तरी अडकलाय असं मला आनंदने सांगितलं होतं आणि हायपर झाला होता आणि तुम्ही ते धडधाकट दिसतायत. तेव्हा स्वानंदी काहीच बोलत नसते. तेवढ्यात आनंद आणि निकिता येते आणि बोलते की एप्रिल फूल. तेव्हा समर बोलतो की मूर्ख आहेत का तुम्ही, हे काय चाललंय? तेव्हा निकिता बोलते की 1 मिनिट, तू पण आम्हाला असंख्य वेळा एप्रिल फूल बनवलं आहे, टिट फॉर टॅट, कळलं? तेव्हा समर बोलतो की असं एप्रिल फूल करून मी हार्ट अटॅक नाही दिला आहे तुम्हाला, ही काय पद्धत आहे एप्रिल फूल करण्याची? हे असं इमर्जन्सी सांगून असं कोणी कारण सांगतं? तेव्हा स्वानंदी बोलते की सॉरी. तेव्हा समर बोलतो की गप्पा बसा तुम्ही. तेव्हा समर बोलतो की मला वाटलं खरंच यांना काहीतरी झालं आहे, हातातलं सगळे काम बाजूला टाकलं आणि आलो धावत यांच्यासाठी. तेव्हा आनंद बोलतो की एक्झॅक्टली तू असं हातातलं कामं करून
टाकून यावंच म्हणून आम्ही असं केलं आहे. तेव्हा समर आनंद मागे पळतो. निकिता आणि ते खूप हसत असतात. तेव्हा ते मस्त भेळ खात असतात. आनंद आणि निकिता खूप हसत असते. तेव्हा समर बोलतो की हसू नको, दात काढून हसण्याला काय झालं, इथं अजूनही माझ्या छातीत धडधडतं आहे. तेव्हा आनंद बोलतो की सॉरी प्लीज चिडू नकोस, एन्जॉय कर. तेव्हा समर बोलतो की काय काय एन्जॉय कर. तेव्हा निकिता बोलते ते सांगेल ना तुला, आमचं काम झालं, आम्ही निघतो आता. तेव्हा आनंद बोलतो की आम्ही निघतो, एन्जॉय करा हां. तेव्हा ते दोघं जातात. तेव्हा समर बोलतो ही काय पद्धत, फोन करून इथे बोलवलं आणि स्वतः निघून गेले. तेव्हा स्वानंदी बोलते सॉरी. तेव्हा समर बोलतो तुम्ही कशाला सॉरी बोलतायत. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो मला असं वाटलं की तुम्ही माझ्यावर पण चिडले असणार. तेव्हा समर बोलतो की तुमच्यावर नाही चिडलो मी, या दोघांची डोकी कशी चालतात ना मला माहिती आहे, हे असं करण्यासाठी यांनीच तुम्हाला भरीस पाडलं असणार. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही असं नाही आहे, खरंच असं नाही आहे, मला तुम्हाला भेटायचंच होतं, म्हणजे तुम्ही भेटायला तयार नव्हतात, ऑफिसची कारणं देत होतात. मग मी निकिताताईंना सांगितलं आणि निकिताताईंनी लगेच आनंददादांना फोन लावला आणि मग आनंददादांनी तुम्हाला थाप मारली. तेव्हा समोर बोलतो बाप रे, प्रकाशाच्या वेगापेक्षाही जबरदस्त जोरात तुमचे फोन होतात हो, आणि मी तुम्हाला फोन केला तर तुमच्याकडे रेंज नसते, बॅटरी गेलेली असते. 1 मिनिट, आणि मी काही कारणं देत नव्हतो, खरंच कामं पडली आहेत. आनंद परत आल्यापासून म्हणजे थोडं मार्गी लागलो आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की बरोबर आहे, कामं तर केलीच पाहिजे, पण 1 तास द्याल माझ्यासाठी आज. तेव्हा समोर बोलतो की काय झालं. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही तुम्हीच म्हणालात ना खूप कामं आहेत, आता इतकं सगळं काही असतानाही तुम्ही माझ्या बाबांसाठी सरप्राईज प्लॅन केलं, म्हणजे तुम्हाला वाटते त्यापेक्षाही खूप मोठं गिफ्ट दिलं आहे तुम्ही आमच्यासाठी. बाबांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद मी कधीच नाही विसरणार. अर्थात आता तुमच्या कंपॅरिझनमध्ये मला काहीच नाही करता येणार, म्हणजे इतकं मोठं ग्रँड वगैरे तर नाही, पण आपलं थोडंसं काहीतरी करायची इच्छा आहे म्हणून बोलावलं. तेव्हा समोर बोलतो की काय स्वानंदी मॅडम, तुम्ही परतफेडीची भाषा कशाला करतात आणि इतकी काय घाई आहे तुम्हाला माझ्यासाठी असं काहीतरी करायची. पण तुम्हीच म्हणतात ना आपल्या माणसांना एकदम असं आनंदात ठेवावं, असं स्वानंदी समरला सांगते. जमेल तेवढा आनंद त्यांना द्यावा, मग मला जमेल तेवढं मी करते. तेव्हा स्वानंदी बोलते की चला. तेव्हा समर बोलतो की कुठे. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो चला तर या. तेव्हा स्वानंदी बोटिंगकडे घेऊन जाते. तेव्हा समर बोलतो की बाप रे, खूप वर्षांनी आलो आहे मी इथे, मला माहितीच नव्हतं की आपण इथे आलो आहे ते. तेव्हा स्वानंदी बोलते की खूप वर्षांनी आलाय तुम्ही, आता तर चिडू वगैरे नका हां, मला माहिती आहे तुमच्या बाबांबरोबर तुम्ही इथे यायचात ना. त्यानंतर बस फक्त कामामध्ये स्वतःला बुडवून टाकलं आणि त्यानंतर कदाचित या सगळ्यांचा विसर पडला असेल, किंवा मला तरी वाटतं की मनातल्या कुठे कोपऱ्यामध्ये अगदी खोलवरपर्यंत दडवून टाकला तुम्ही हा आनंद, माहीत नाही. पण मला असं वाटलं की तुम्हाला आवडणारी, इनफॅक्ट सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट आहे ना ही, म्हणून तुम्हाला मी इथे घेऊन आली. पण प्लीज तुम्ही चिडू नका हां माझ्यावर, म्हणजे मला माहिती आहे तुम्ही बिझी होतात, कामाचा लोड आहे तुमच्यावर, पण माझा हेतू चांगला होता. मला फक्त वाटत होतं की तुम्हाला बरं वाटावं आणि तुमच्यासाठी काहीतरी करावं, म्हणून मी तुम्हाला इथे आणलं. याल ना तुम्ही. राजवाडे आहो, भूतकाळाला सोडून आपण पुढे येत नाही, जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण या वर्तमानाला, मग या वर्तमान काळासाठी आपल्या मैत्रीसाठी एवढं कराल. समर स्वानंदीकडे बघत असतो, स्वानंदी हात पुढे करते, समर बघत असतो आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.